आजचा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे व्हॉईस. याआधी आपण टेन्स घेतला. टेन्स म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स, त्यांच्या रचना पाहिल्या, त्यांचे युजेस पाहिले, त्यांचं नंबर, पर्सन, त्यानुसार कसं बदल झाला आहे, क्रियापदामध्ये कर्त्यानुसार कसा बदल होतो ते सुद्धा आपण पाहिलं आहे. त्याच्यानंतर मॉडल ऑक्झिलरी देखील आपण घेतलं आहे आणि आता आपण या सगळ्यांचा उपयोग इथं व्हॉईसमध्ये करणार आहोत. तसंच आपण वर्बमध्ये सुद्धा पाहिलं तर फायनाईट वर्ब असतात, नॉन फायनाईट वर्ब असतात. त्या नॉन फायनाईटमध्ये सुद्धा बेअर इन्फिनिटिव्ह असतं, टू इन्फिनिटिव्ह असतं, त्याच्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल असतं, पास्ट पार्टिसिपल असते. यांचा सुद्धा उपयोग इथं कामात येतील आपल्याला. पहा, व्हॉईस मराठीमध्ये त्याला आपण प्रयोग म्हणतो. बघा या व्हॉईसमध्ये व्हॉईसचे मुख्य करून दोन प्रकार पाडलेले आहेत आपल्याकडे. एक आहे ॲक्टिव्ह व्हॉईस. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की सब्जेक्ट, जो सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट इज द डूअर. डूअर म्हणजे क्रिया करणारा. डूअर म्हणजे दार नाही. डूला आर लावलं, टीचला आर लावलं, टीचर. डूअर. सब्जेक्ट इज द डूअर ऑफ द ॲक्शन इन द सेंटेन्स. म्हणजे कर्ता काय आहे? क्रिया करणारा. कर्ता हा क्रिया करणारा असतो आणि कर्त्यावरच क्रिया होत असेल तर मग ते पॅसिव्ह व्हॉईस होईल. बघा परत याची ओळखण्याची एक पद्धत आहे त्यांच्यामध्ये. जी गोष्ट पॅसिव्ह व्हॉईसकडे आहे ती गोष्ट याच्याकडे नाही आहे, एवढं आपण लक्षात ठेवू. नसणारी गोष्ट आपण पाहूया. यात बीच्या रूपानंतर V3 नसते. बघा याच्याकडे जे नसते ते पॅसिव्ह व्हॉईसवाल्याकडे असते. बीची रूपे आहे, मी, जार, वॉज, वर, स्वतः बी पण आहे, त्याच्यात बीन पण आहे, बिईंग पण आहे. त्यांच्या पुढे V3 नसते. ही वैशिष्ट्य आहे ॲक्टिव्ह व्हॉईसचं. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बघा यातच समजा ॲक्टिव्ह पॅसिव्ह, ॲक्टिव्ह चंचल, पॅसिव्ह मठ्ठ, एक प्रकार अर्थ लावून घ्यायचा. अरे इथं कर्ताच मठ्ठ असतो. थोडक्यामध्ये तो ॲक्टिव्ह व्हॉईसमधला जो काही कर्म असतो तो पॅसिव्ह व्हॉईसमध्ये क्रियापदाच्या आधी येतो आणि तो नॉमिनेटिव्ह केसमध्ये येतो, म्हणून तो इथं काय बनतो? सब्जेक्ट गणला जातो. बघा याच्यात काय सब्जेक्ट म्हणजे इथं खरं तर तो ऑब्जेक्टच असतो, मुळात असतो. मूळचा कोण येतो? ऑब्जेक्टच आहे. बघा सब्जेक्ट इज ॲक्टेड अपॉन बाय द एजंट. जो कोई एजंट आहे, एजंट म्हणजे कोण? जो ॲक्टिव्ह व्हॉईसमधला करता होतो तो इकडे एजंट झालाय. तुम्हाला तसं इथले इथंच आम्हाला पॅसिव्ह व्हॉईस दिसायला लागलं. हे काय सर, बाय आलंय, त्याच्यामध्ये इज आलंय, बीच्या नंतर तिसरं रूप आलंय सर यांच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे यात कोणावर क्रिया होते? कर्मरूपी जो कर्ता आहे तोच. आपण याच्यात धरू कर्त्यावरच क्रिया केली जाते. जे मूळचं कोण आहे त्याच्यातलं कर्म होते. यात ओळखण्याची पद्धत एवढंच आहे. बघा यात बीच्या रूपानंतर V3 येते. ही जमेची बाजू यांची, तरच ते पॅसिव्ह व्हॉईस, अन्यथा होणार नाही. मग आता ॲक्टिव्ह पॅसिव्ह दोन्हीकडे जर विचार करायचा असेल तुम्हाला तर रचना तुम्हाला वर्बच्या लक्षात ठेवावं लागतील ना. हे वर्बच्या रचना आहेत अशा. म्हणजे तुम्हाला दोन पद्धतीने त्याचा अभ्यास करावा लागेल. एक तुम्ही परत आठवायचं ते म्हणजे फायनाईट वर्ब. फायनाईट वर्ब म्हणजे काय? ज्याला टेन्स असतो. लक्षात ठेवा, टेन्स, नंबर, पर्सन याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल आढळतात, तर ते इकडं फायनाईट वर्ब. म्हणजे तुम्हाला इकडं तब्बल 8 प्रकारच्या रचनांचा अभ्यास करावा लागेल. बरं, जितके टेन्स असतील त्यांचा. हे टेन्स, त्यांच्यामध्ये नंबर आणि पर्सन या तिघांचं तुम्हाला भान ठेवावं लागेल. तिन्ही गोष्टी असणार आहेत, टेन्स, नंबर, पर्सन. आणि यांच्याकडे जे येणार आहे ते म्हणजे नॉन फायनाईट वर्ब. एक प्रकारे ते नॉन फायनाईट क्लॉजच असतात. काही केलं तर ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये सकर्मक क्रियापद पाहिजे तरच ते पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपल्याला बदलता येईल. नॉन फायनाईटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर यांच्याकडं नंबर, पर्सन वगैरे काहीही नाही. टेन्स, नंबर, पर्सन
यांच्या नियमनातून मुक्त असलेले हे नॉन फायनाईट. यांच्याकडे परत तुम्हाला सिंपल सेंटेन्सचा अभ्यास करावा लागेल, कंपाऊंड कॉम्प्लेक्सचाही त्याच्यात अभ्यास येईल, तेही आपल्याला पाहावे लागतील. याच्यामध्ये एकूण 8 काळांचा अभ्यास तुम्ही करा. आणि इकडे जर पाहिलं तर नॉन फायनाईटमध्ये तुम्हाला टू इन्फिनिटिव्ह, ज्याला आपण टू प्लस वर्ब म्हणतो, त्याच्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपलला आपण VING याचा अभ्यास इथे केला जातो, परफेक्टचा त्याच्यात अभ्यास केला जातो. यांचे आपले नियम अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स वगैरे आले तर आपल्याला क्लॉजेस वगैरे इकडे अभ्यासता येईल, त्यांचे सुद्धा आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करावे लागेल. ठीक आहे. तर यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसचं उदाहरण, पॅसिव्ह वॉइसचं उदाहरण हे सुद्धा परीक्षेमध्ये ओळखण्यासाठी आलेले आहेत. पहा, he is being helped. दुसरं, she is helping him. तिसरं, I have been caught. चौथं येईन, they are beaten. Chasing her. It is time for English to be learned. I want to help you. He hopes the exam to be passed. I saw him beating her. असे काही उदाहरणं आहे, त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह कोण आहे, पॅसिव्ह कोण आहे, ते तारेवरची कसरत राहणार आहे. परीक्षेमध्ये असे कधी कधी 4-4 उदाहरण येतात, त्यापैकी कोणतं तरी एक पॅसिव्ह असतं किंवा त्यातलं एक ॲक्टिव्ह व्हायचं असतं, ते तुम्हाला शोधायचं असतं. मी प्रामुख्याने एक गोष्ट याच्यामध्ये मुद्दाम करून त्याचा उल्लेख टाळलेला, ते म्हणजे बाय या प्रिपोजिशनचा. कारण काहींचं एवढं डोक्यात असतं की बाय हे प्रिपोजिशन, बाय एजंट असेल तरच ते पॅसिव्ह व्हायचं असतं, तसं काही डोक्यात घ्यायचं नाही. परीक्षक मुद्दाम करून तुमचा घात करू शकतो, एवढं लक्ष द्यायचं. इथं बीच्या रूपांतर V3 नसते, इथं बीच्या रूपांतर V3 असते. मग बीची रूपे लक्षात पाहिजे, एम इज आर, वॉज वर, त्याच्यानंतर बीइंग, बीन हे लक्षात ठेवायचे. आणि स्वतः बी पण आहेतच. पहा बरे, पॅसिव्ह वॉइस आहे की नाही का ॲक्टिव्ह वॉइस आहे ते पाहू. बीचं रूप आहे, इथे बीचं रूप बीइंग आलेलं आहे, नाही तर पुन्हा म्हणतो बीच्या रूपाच्या पुढे ING आलं आहे. त्याच्याही पुढे बघ ना, क्रियावाचक क्रियापदात तिसरं रूप आहे का, हे बघा, हे आलं याच्यातलं थर्ड फॉर्म, बीइंगच्या पुढं थर्ड फॉर्म आले, याचा अर्थ हे 100% कोण आहे, पॅसिव्ह वॉइस आहे. शी इज हेल्पिंग हिम, बघा बरं, इथं इज हे बीचं रूप आहे आणि इथं क्रियावाचक क्रियापदालाच ING लागलेलं आहे. ही ॲक्टिव्ह वॉइसची साईड आहे, त्याच्या पुढे ऑब्जेक्ट सुद्धा आहे. आय हॅव बीन कॉट, आय हॅव बीन कॉट, हे बघा, बीन इथं थर्ड फॉर्म आहे, त्याच्याही पुढं थर्ड फॉर्म आलेलं आहे, म्हणजे बीचं रूप आहे त्याच्याही पुढे आहे, म्हणजे हे कोण याच्यातलं पॅसिव्ह वॉइस. दे आर बीटन, हे आर बीचं रूप आहे आणि याच्या पुढे ING आलेलं नाही, हे तिसरं रूप आहे, हे झालं परत पॅसिव्ह वॉइस, कुठंच बायचा उल्लेख नाही तरी पण. दे वर चेझिंग हर, अरे इथं वर बीचं रूप आहे आणि याच्या पुढं क्रियावाचक क्रियापदाला ING लागलेलं आहे, त्याच्यामुळे V3 नाही, इथं हे कोणतं झालं तुमचं ॲक्टिव्ह वॉइस. यामध्ये बघा बरं, इट इज टाईम फॉर इंग्लिश टू बी लर्न्ड, हे बघा 2 प्लस वर्ब आले याच्यामध्ये.
इट इज टाइम फॉर इंग्लिश टू बी. बीचं रूप आलं स्वतः बीचे आणि त्याच्या पुढे V3 आलंय का? हो, म्हणजे हे 100% कोण आहे? पॅसिव्ह वॉइस आहे. आय वॉन्ट टू हेल्प यू. इथं टू हेल्प, इथं बीचं रूप काही आढळत नाहीये. ऑब्जेक्ट सुद्धा पुढे आलेला आहे. हे झालं ऍक्टिव्ह वॉइस. ही होप्स द एक्झाम टू बी पास्ट. परत आलं बघा बरं इथं टू बी. इथं तर काही चान्स नाही आहे तुम्हाला, पण इथं बघा टू बी पास्ट वर्बचं थर्ड फॉर्म. याचा अर्थ हे पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे. आय सॉ हिम बीटिंग हर. इथं कुठंही तुम्हाला बीचं रूप आढळत नाहीये. प्रेझेंट पार्टिसिपल आलेलं आहे. हे सुद्धा तुमचं कशात आलं आहे? ॲक्टिव्ह वॉइसमध्ये. एवढं स्क्रीनशॉट घ्या काढून. ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करताना बघा तुम्हाला काही सर्वनामामध्ये काय बदल होतात का ते पाहूया. नामात तर काही बदल होणार नाही. तर ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करताना पॅसिव्ह वॉइस लक्षात ठेवायचं बीच्या रूपाच्यानंतर किती रूप राहील? तिसरे रूप यांच्याकडं राहिलं. या ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जे इकडे सब्जेक्ट आलेलं आहे लक्षात ठेवायचं, वर्बच्या आधी येणारं सब्जेक्ट याच्या पुढे येईल. पॅसिव्ह वॉइसमध्ये काय होईल? या सब्जेक्टचं रूपांतर V3च्या नंतर येणारं जे बाय एजंट राहील त्याच्यात होईल. जसं मराठीत नाही का कर्त्याला कडून लागते, तसं इथं बाय यात रूपांतर होईल. बघा मी इथं घेतले आय डॅश, त्याचं होईल बघा V3 नंतर आयचं झालं बाय मी. त्याच्यानंतर इथं घेतलं मी वीचं काय होईल याच्यामध्ये? बाय अस. त्याच्यानंतर इथे घेतले मी यू, सिंग्युलर असो प्लुरल असो त्याच्यात येईल इथे यू. त्याच्यानंतर ही इथे आले तर इथे होईल त्याचं हिम, ज्याला आपण ॲब्लेटिव्ह केस म्हणतोय सरळ सरळ सरळ. शी त्याचं होईल इथे बाय हर. इट जर चाइल्डसाठी वापरलं तर ज्ञानता घेऊ नका त्याच्यामध्ये. दे इथे होईल बाय देम हे आले. आणि एखादं नाम असतं तर नामाला जसं तसं तुम्ही वापरलं असतं बघा बरं. राजू त्याचं काय होईल? बाय राजू. बाय राजू घ्यायचं का बाय हिम घ्यायचं ते पण आपण नंतर पाहायचंच आहे आपल्याला केव्हा काय करायचं आहे. तर हे एक झालं यांच्यामध्ये ॲक्टिव्हचं काय करताना पॅसिव्ह. परत पहा यांच्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करताना परत बीचं रूप वर्बचं कितवं रूप? थर्ड फॉर्म. काही ना असं वाटत असं सरनं परत तेच लिहिलं वाटतं, सरचं चुकलं वाटतं. नाही, बघता खरी काय होतंय. आपण आत्ताच सब्जेक्टविषयी पाहिलं वर्बच्या आधी येणाऱ्या. आता आपण ऑब्जेक्टविषयी पाहूया. हा ऑब्जेक्ट इकडं आल्यावर ऑब्जेक्ट न राहता तो पॅसिव्ह वॉइस म्हणला काय म्हणतो? सब्जेक्ट. मुळात तो कोण असतो? ऑब्जेक्टच असतो. परंतु इकडं जी ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असणार आहे ते इकडं सब्जेक्टिव्ह केसमध्ये थोडक्यामध्ये नॉमिनेटिव्ह केसमध्ये चेंज होतो त्यांचा. पहा इकडे जर मी आले असते तर इथे मीचे काय झाले असते? आय. इथे अस आले असते तर त्यांचं झालं असतं वी. इथे यू आले असते तर इथे काय झालं असतं? यू. त्याच्यानंतर इथे जर हिम आले असते तर त्याचं झालं असतं ही. म्हणतात काय रे सर डबल तेच घ्यायला लागले, इकडचं तिकडून तिकडचं इकडं करायला. सरळ सांगायचं ना सर याचं असं होतं म्हणून. अरे याचं असं होतं तर होतंच, फक्त खरी परत यांचे बघा. त्याच्यानंतर हर असं तर काय झालंय? शी. त्याच्यानंतर इथं इट आले तर इथं इट होऊ शकते. देम आले तर इथे देमध्ये चेंज. आणि नाऊन आलं तर नाऊन जसं तसं राहिलं. पुन्हा यांच्यामध्ये आपल्याला क्रियापदे व्यवस्थित त्यांच्यासोबत वापरता येणे आवश्यक आहे. पहा ॲक्टिव्ह वॉइस असो का पॅसिव्ह वॉइस असो, प्रोनाऊनसोबत नाऊनसोबत तुम्हाला जे काही प्रायमरी ऑक्झिलरीज किंवा मॉडल ऑक्झिलरी वापरायचे आहेत त्यांचे नियम त्याचे लक्षात पाहिजे. हे प्रोनाऊन तुम्हाला सब्जेक्टमधून आढळते. ॲक्टिव्ह वॉइसमधलं असो का पॅसिव्ह वॉइसमधलं. यांच्या पुढे तुम्हाला वर्ब वापरायची. आय सोबत तुम्ही सर्वात पहिली गोष्ट बीचं रूप काय वापरणार आहात, त्याच्यानंतर हॅवचे रूप काय वापरणार आहात आणि डूचे रूप काय वापरणार आहात ते पण बघायचे. चला
आय सोबत तुम्ही जर विचार केला तर आय सोबत येईल एम, पास्टमध्ये तुम्ही वापरता वॉज, यांच्याकडं हॅव, आणि पास्टमध्ये तुम्ही घेता हॅड. त्याच्यानंतर इकडे डू म्हणजे क्रियापदाचं कोणतं फॉर्म आहे? फर्स्ट फॉर्म आहे. आणि पास्टमध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेता डीड, हे वर्बचं कोणतं फॉर्म आहे? सेकंड फॉर्म आहे. हे झालं. त्याच्यानंतर तुम्ही आय हे सिंग्युलर आहे. झालं. त्याच्यानंतर तुम्ही सिंग्युलरवाले थर्ड पर्सनवाले घ्या, म्हणजे सोपे जाईल तुम्हाला. शी, इट या तिघांसाठी पण एकदाच वापरूया आपण. यांच्यासाठी इज, पास्टमध्ये वॉज, त्याच्यानंतर इकडे हॅज, पास्टमध्ये हॅड, इकडे डज म्हणजे माहिती आहे ना वर्बला काय लागन? यस किंवा यस, किंवा इथं काय डीड, इथं सरळ लक्षात ठेवायचं वर्बचं सेकंड फॉर्म आहे, त्याला यस किंवा इयस हे प्रत्यय नसणार, सेकंड फॉर्म आहे. इकडं असणार तिकडं नसणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर येणार आहे वी, यू, सिंग्युलर असो का प्लुरल असो. बघा बरं, यू यांच्यासाठी इथे एक परत इथे आले. बघा बरं, आर, पास्टमध्ये वर, यांच्याकडं प्रेझेंटमध्ये हॅव, पास्टमध्ये सगळ्यांसाठी हॅड, तर काही प्रॉब्लेमच नाही. यांच्याकडं डू फर्स्ट फॉर्म, आणि इकडे आले डीड, वर्बचं कोणतं फॉर्म आहे? सेकंड फॉर्म. यांची रचना लक्षात ठेवा. चालेल. आता याचे एक वैशिष्ट्य आहे, डूची रूपे जी आहे इथं लिहिलेली आहेत यांचा जास्तीत जास्त वापर तुम्हाला ॲक्टिव्ह वॉईसमध्ये होईल, आणि ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना उपयोगात येतील बीची रूपे. तसं ही ॲक्टिव्ह पॅसिव्ह दोन्हीकडे उपयोगात आहे, ही पण ॲक्टिव्ह पॅसिव्ह दोन्हीकडे उपयोगात आहे, पण ही पॅसिव्ह वॉईसमध्ये उपयोगाची नाही. तर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, ही जी दोघं आहेत, ही दोघे ही ॲक्टिव्हमध्ये पण चालतील आणि पॅसिव्हमध्ये पण चालतील, दोन्हीकडेही. ॲक्टिव्ह पॅसिव्ह दोन्हीकडे उपयोगाची आहेत. ठीक आहे, तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. एवढं एक लक्षात ठेवायचं आहे, ॲक्टिव्ह वॉईसचे त्याच्यामध्ये बघा, ॲक्टिव्ह वॉईसचे पॅसिव्ह वॉईसमध्ये रूपांतर म्हणजेच डूच्या रूपांचे बीच्या रूपात केलेले रूपांतर होय. यांना महत्त्व द्या. डूचे बीमध्ये रूपांतर, कारण तुम्हाला टेन्समध्ये यांचा प्रभाव बघता येईल. पाहूया आपण त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह वॉईस, पॅसिव्ह वॉईस दोन्हीकडे स्थिती पाहूया. पॅसिव्ह वॉईसमध्ये आपण आधीच उल्लेख करून ठेवला आहे काय? अरे बीचं रूप येईन आणि पुढं क्रियावाचक क्रियापदाचं तिसरं रूप. इकडं राज्य कोणाचं आहे? डूच्या रूपाचं. लक्षात ठेवायचे, डूचे रूप महत्त्वाचे, आणि तुम्हाला त्याचं रूपांतरित करायचं आहे ते म्हणजे बीचे रूप. म्हणजे इकडं पहिलं रूप तर तिकडे पहिलं रूप, इकडं दुसरं रूप तर तिकडे दुसरं रूप. इथं मॉडेलच्या नंतर जे बेस फॉर्म वापरणार तिकडे मॉडेलच्या नंतर बेस फॉर्मच वापरणार. इकडे ॲमिजारच्या नंतर तुम्ही जसं डूला आय एन जी लावणार तसं तेही ॲमिजारच्या नंतर बीला आय एन जी लावणार. लक्षात ठेवायचं आहे. हे हॅवच्या रूपाच्या नंतर जर तिसरं रूप वापरतील डूचं, तर ते सुद्धा हॅवच्या रूपाच्या नंतर बीचं तिसरं रूप वापरतील. हे कॉन्स्टंट राहणार यांच्याकडे लक्षात ठेवायचं आहे. काही जण एवढ्याच रचना लिहून देतात, एवढ्याच रचनेवर त्यांना वाटतं की मला वॉईस यायला लागलं. तसं नाही, फक्त ह्या आपण वर्बच्या रचना शिकतोय, बाकीचे बदलसुद्धा आपल्याला पाहायचे आहेतच. डूचे रूप जर पाहिले तुम्ही तर बघा बरं, तुम्ही पहिल्या याच्यामध्ये जर आले तर डू, आणि याच्यात घेतो आपण आणखी पहिलं डज, हे थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत असतं. आपण म्हणतो हे V1, इथं V1ला काय लागले यस किंवा इयस. मग तुम्ही डूचं पहिलं रूप जर वापरलं प्रेझेंटमधलं, तर त्यालासुद्धा तुम्हाला बीचे प्रेझेंटवालेच वापरावं लागेल. बीचे प्रेझेंटवाले कोण कोण आहे आपल्याकडं? ॲम, इज, आर. आठवतं आहे का आपण यांना B1 म्हणायचो. आणि यात जे काही वर्ब राहिले क्रियावाचक, त्याचं तुम्ही इकडं तिसरं रूप करणार आहात. समजा तुम्हाला समजण्यासाठी मी इथं दिलं बघा बरं राईट, आणि इथं तुम्ही लिहिलं राईट्स. याच्यामध्ये डू आहे, याच्यात डज आहे. मग तुम्ही डू डजचं रूपांतर इथं ॲमिजारमध्ये करणार आहात, त्यात काही वादच नाही आहे. ॲम, इज, आर, आणि पुढं यात जे बेस फॉर्म राहिला राईट, ते राईटचं तुम्ही थर्ड फॉर्म करता, ते म्हणजे काय? रिटर्न. एक मी तुम्हाला करून दाखवलं, या पद्धतीने चालणार आहे. एक झालं. दुसरं तुम्ही अभ्यास लगेच, अरे इथं डीड आलं. डीड म्हणजे काय? वर्बला
आपण घेतो ना की सेकंड फॉर्म. मग काही जण सेकंड फॉर्ममध्ये डी, ई डी, टी अशी देखील प्रत्यय लावतात. तर थोडक्यामध्ये ना एस, ई एस प्रत्यय तुम्हाला लावता येणार थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टसोबत तुम्हाला. चल इकडे जर पाहिलं तर ॲमिजारची जागा, सॉरी इथं डूडची जागा ॲमिजारने घेतली, इथं डीडची जागा कोण घेणार आहे पास्टमध्ये, वॉज किंवा वर. हे तुम्ही बीचं सेकंड फॉर्म वापरलं आहे. परत वर्बचं तुम्हाला थर्ड फॉर्म सोबत घेणंच आहे तुम्हाला जे काही येईल ते. इथं रोट असतं तर तुम्ही वॉज वेअर प्लस रिटर्न असं वापरले असते. तिसरं, जसं आपण इथं सिम्पल प्रेझेंट, इथं सिम्पल पास्ट, इथं सिम्पल फ्युचर, आपण सिम्पल फ्युचर म्हणण्यापेक्षा मॉडेलची सिम्पल रचना याच्यामध्ये आपण वापरूया. जे काही पुढं तुम्हाला मॉडेल ऑक्झलरी दिसेल त्या मॉडेल ऑक्झलरी सोबत तुम्ही डू हे तुम्ही मूळ रूप वापरता, लक्षात ठेवायचं. हे जे आलेलं आहे हे डू मूळ रूपात आलेलं आहे, क्रियावाचक क्रियापदामध्ये मिसळलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथंही तसंच करता बघा, मॉडेल घेता आणि स्वतः बी हे बेस फॉर्म बघा याची जागा याने घेतली आणि याच्यात जे काही क्रियावाचक क्रियापद राहिले त्याच्या पुढे तुम्ही तीस रूप करता. समजा मी म्हटलं असतं इथं विल राईट, तर राईटमध्ये डू आहेच, लक्षात ठेवा. विल राईट म्हणजे डू प्लस राईट असं येते. मग तुम्ही काय केलं असतं इथं विल बी राईटचं तिसरं रूप रिटर्न या पद्धतीनं. हे सगळ्या मॉडेल ऑक्झिलरीमध्ये नियमात चाललेलं. त्यानंतर येईन बघा चौथ्यामध्ये कंटिन्युअसमध्ये आस्पेक्टमध्ये आलो. ॲम, इज, आर, इथं तुम्ही डूला आय एन जी लावले म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही कोणत्याही क्रियावाचक क्रियापदा जे सकर्मक रूपात असेल त्याला तुम्ही आय एन जी इथं लावून ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वापरा, नंतर त्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये घेता येईल. इकडेही तेच होणार आहे बघा, त्यांनी ॲमिजार घेतलं तर आम्ही पण ॲमिजार घेणार. यांनी इथं डूला आय एन जी लावलं तर आम्ही बीला आय एन जी लावू, बिईंग आणि क्रियावाचकाचं घेत होईल तिसरं. बघा बरं, हे ॲमिजार बिईंग प्रेझेंट कंटिन्युअस, ॲमिजार डुईंग प्रेझेंट कंटिन्युअस. पाचव्यामध्ये तुम्हाला आढळेल की अरे इकडं वॉजवर सुद्धा आहे आणि इथंही त्यांनी डुईंग वापरलेलं आहे. इथंही तुम्हाला वॉजवर घेता येईल आणि इथं बीला तुम्ही आय एन जी लावून वर्बचं किती रूप घेता थर्ड फॉर्म. तसं हे आपण काळामध्ये सुद्धा हे रचना पाहिलेल्या आहेत. ही पास्ट कंटिन्युअस आहे आणि तेही पास्ट कंटिन्युअस आहे. याच्यामध्ये मॉडेलसोबत कंटिन्युअसचा आस्पेक्ट मला वापरता येणार नाही. त्याच्यानंतर परफेक्टकडे चला, परफेक्ट आस्पेक्टकडे काय म्हणणं आहे यांचं, हॅव किंवा हॅज यांच्यासोबत डूचं तुम्ही थर्ड फॉर्म वापरता. थोडक्यामध्ये कोणत्याही क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं त्याच्यामध्ये डन असणार तिसरं रूप असतं. हे वर्बचं थर्ड फॉर्म आहे. मग चला इकडे तेच म्हणतील आम्ही पण घेऊ हॅव किंवा हॅज सोबत बीचं तिसरं रूप त्यांनी घेतलं बघा बरं, बिन हे बीचं कितवं रूप आहे तिसरं, नंतर क्रियावाचकाचं कितवं केलंय तिसरं. इकडे जे क्रियावाचक क्रियापद येणार आहे त्यांना काळामध्ये सामील करायचं नाही. सातवं त्यांच्याकडे आलं बघा बरं, हॅड प्लस डन, तुमचं भर डन बघा बरं, इथे काही हॅड प्लस डनच्या ऐवजी बीचं रूप वापरलं, बिन क्रियावाचकाचं तिसरं आले याच्यामध्ये. आणि आठवं म्हणजे हा पास्ट परफेक्ट झाला, तोही पास्ट परफेक्टच आहे. हा प्रेझेंट परफेक्ट, तोही प्रेझेंट परफेक्ट. आणि इकडं मॉडेलसोबत तुम्ही घ्यायला लागले, मी काळात त्याला न नेता मॉडेलसोबत हॅव प्लस डन आलं. इकडे जे काही तुम्ही मॉडेल घेता त्या मॉडेलसोबत परत तुम्हाला मॉडेल प्लस हॅव प्लस बीचं थर्ड फॉर्म आणि वर्बचं थर्ड फॉर्म बघा बरं हे आले पॅसिव्हची रचना. डनचं काय केलंय बिन. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी कळतं की इथं डन आहे तर तिकडं तुम्ही बिन करताय, इकडं डुईंग आहे तर तिकडं बिईंग करताय, आणि इकडं डू फर्स्ट फॉर्म आहे तिकडे फर्स्ट फॉर्म ॲमिजार केलं आहे, इकडे डीड सेकंड फॉर्म आहे तिकडे वॉज वेअर बेस फॉर्म आहे तिकडे बेस फॉर्म आहे. इतकंच नाही मित्रांनो, नॉन फायनाईटमध्ये सुद्धा हे रचना कामात पडणार. टेन्सच नाही तर नॉन फायनाईटमध्ये सुद्धा कामात पडतायत. लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला तुम्ही टू डू वापरता बेस फॉर्ममध्ये, लक्षात ठेवायचं आहे त्यावेळेला त्याचं टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म झालेलं असतं. ज्या वेळेला तुम्ही फक्त डुईंग घेता तिथे ॲमिजार वगैरे नसते त्यावेळेला तुम्ही बीइंग प्लस V3 घेता. हे विसरू नका, या रचना ह्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे पार्टिसिपलसाठी आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्सला घेऊन आपण ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस पाहणार आहोत. आणि सिम्पल प्रेझेंटमधील जी काही वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे ते विधानार्थी वाक्यात कसं राहणार आहे, असर्टिव्हमध्ये कसं राहील, इंट्रागेटिव्हमध्ये कसं राहील,
असं त्यांचं असरेटिव्ह इंट्रॅगेटिव्हच्या असं एकूण आपल्याला तब्बल 16 रचना पाहायच्या आहेत आतल्या आतच. तुम्ही म्हणता सर वर्बला तर एकच रचना असते. हो, पण त्याच्या आजूबाजूला काय बदल होत आहेत, प्रश्नार्थी वाक्यात गेल्यावर काय होतं, निगेशनमध्ये काय होतात, ते सगळे बदल आपल्याला नोंदवत जायचे स्टेप बाय स्टेप. एकाच काळाचे पहिले आपण व्यवस्थित घेऊया. त्याच्यामध्ये बघा सिम्पल प्रेझेंट. सिम्पल प्रेझेंटमधली तुम्ही जर रचना जर पाहिली तर ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइजची स्थिती पाहूया आपण. पॅसिव्हाइज तर म्हणणारे आमच्याकडे बीचं रूप घ्या आणि पुढं वर्बचं तिसरं रूप क्रियावाचकाचं. इथं तुम्हाला बीचं फर्स्ट फॉर्म वापरायचं आहे. बघूया आपण कोणते आहेत याच्यात आले बघा बरं. V1 किंवा V1ला तुम्ही यस किंवा यस लावलेले असेल तर याच्यामध्ये यस लावले झालं तर डज आहे आणि यांच्याकडं डू आहे. यांचं तुम्ही काय करता इथं डू डजचं आहे ॲम इज आर आणि वर्बचं किती रूप घेत आहे तिसरं रूप. हे झालं बीचं फर्स्ट फॉर्म. आता ही रचना तर पाठ झाली आम्हाला. काय डू डजचं ॲम इज आर करायचं V3 करायचं झाले. पण पुढं येणाऱ्या सेंटेन्समध्ये त्यांच्यामध्ये काय काय बदल होतील, क्रम कसा बदलतो ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, पहिलं पाहूया आपण याच्यातलं रचना. पहिली जी रचना आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हाइजमध्ये सब्जेक्ट येईल, त्याच्यानंतर वर्ब साहजिकच ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आपल्याकडे येणारे. हे वर्ब ह्याच रचना मी घेत जाईन. V1ला याच्यामध्ये यस आणि पुढे आले हे ऑब्जेक्ट. म्हणजे ही जी आपली टाईप आहे ती सध्या ॲक्टिव्हाइजमधून SVOची टाईप आहे. म्हणजे ट्रान्झिटिव्ह आहे त्याच्यामध्ये पण तो मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. म्हणजे त्याच्यात एकच काय आहे ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. पॅसिव्हाइज करताना काय होईल, इकडचं जे ऑब्जेक्ट आहे ते इथं सुरुवातीला येईन आणि सुरुवातीला ते ऑब्जेक्ट राहणार नाही, ते काय बनन त्याच्यातलं सब्जेक्ट बनन. म्हणजे आपण याला इथं सब्जेक्टच म्हणू. ओळखण्यासाठी त्याला मूळचं ऑब्जेक्ट म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहित जाऊ. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ते नमुनं तिकूनच इकडं आणलं होतं सब्जेक्ट. आणि त्या सब्जेक्टच्या तुम्ही नंबर पर्सननुसार ॲम इज आरचा वापर करा. त्यानुसार बघा बरं, ॲम इज आर वर्बचं तिसरं रूप आणि शेवटी बायनं इथला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट इकडं एजंट म्हणून वापरा. वरच्या SVOची रचनेचा बदल असं झाला. बघा हे तर आपल्याकडं तयार आहेच, फक्त काय बदल झाले मागं पुढं तेही पाहायचं आहे. एक्झाम्पल बघा. ही हेल्प्स मी, तुम्हाला मदत करतो. मुद्दा मी प्रोनाऊन घेतले जेणेकरून बदल लक्षात येईल. हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट वर्ब, हे झालं सब्जेक्ट. त्याला चेंज करा. चला पॅसिव्हाइजमध्ये रूपांतर करताना ह्या मीला सुरुवातीला घेतलं तर काय झालं आय सोबत हे प्रेझेंट आहे. डज याच्यात डज म्हणजे काय इज घ्यायचं का आय इज असतं का नाही. ॲम इज आर पैकी कोण घ्यायचं आय सोबत ते ठरवा त्याच्या पर्सननुसार. मग आय ॲम हेल्पचं थर्ड फॉर्म झालं त्याच्यामध्ये हेल्प्ड बाय हीच झालं याच्यामध्ये एजंट हिम. आय एम हेल्प्ड बाय हिम एक झालं. दुसरं घेतले बघा त्याच्यामध्ये दे प्ले चेस, खेळतात ते चेस खेळतात. काही जण म्हणते दे प्ले चेस एव्हरी डे, रोज खेळतात. टाका तुम्ही ॲडवर्बियल, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. ते ॲडवर्बियल आहेत तरी टाईप म्हणजे SVO मध्ये आहेतच. चला पॅसिव्हाइज करताना हे परत प्ले फर्स्ट फॉर्म आहे, ऑब्जेक्ट आहे. चेसला घ्या इथे सब्जेक्ट म्हणून कन्वर्ट करा. चेस इज प्लेचं थर्ड फॉर्म झालं याच्यामध्ये प्लेड. एव्हरी डे बाय एजंट तुम्ही नंतर घ्या. देचं झालं याच्यामध्ये दे. तिसरं घेतलं याच्यामध्ये बघा शी बीट्स हिम, ती त्याला मारते. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आना ऑब्जेक्टला सुरुवातीला पॅसिव्हाइजमध्ये ऑब्जेक्ट आला सुरुवातीला सब्जेक्ट झाला. ही इज बीटचं थर्ड फॉर्म बिटन बाय शीच झालं हर. आता थोडे जपून पाहून घ्या. मी शीच्या ठिकाणी समजा आता राणी वापरलं. राणी बीट्स हर ब्रदर. बघा मी वापर काय केला इथं. परत हे झालं वर्ब आहेच.
फर्स्ट फॉर्म आहे, यस यस लागलं आहे. चला याच्यामध्ये हे सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे, एवढं ऑब्जेक्ट आहे का हे पूर्ण ऑब्जेक्ट आहे मला सांगा. राणे बीट्स हर आहे का फक्त का राणे बीट्स हर ब्रदर आहे. हर ब्रदर आहे, हे नाऊन आहे याच्यातलं, हे ॲडजेक्टिव्ह झालं, हे झालं पूर्ण याच्यातलं ऑब्जेक्ट. आता यामध्ये समजा मी तुम्हाला पर्याय दिले. नंबर 1, हर ब्रदर इज बीट्स थर्ड फॉर्म बीटन बाय राणी. एक दुसरं घेतलं आम्ही, राणीज ब्रदर इज बीटन बाय, परत राणी घेऊ का, हर. यातलं कन्फर्म कोणतं बरोबर आहे. इकडे न्यायचं असतं आणि त्याला इकडे आणायचं असतं, झालं, ताण नाही घ्यायचं याचं. म्हणजे काय तर याचं धिंगाणं कोण ठेवते, हरचं शी करावं लागतं रे, सरनं लिहून दिलं तर हरचं काय करावं लागतं शी. अरे हे हरसोबत काय नाऊन आहे ना, हे ॲडजेक्टिव्ह आहे, तो प्रोनाऊन थोडीच येते पूर्णपणे ऑब्जेक्ट केसमधलं, तर आम्ही केलं असतं, नाही तर करू शकत नाही. चला काय म्हणतील, राणी बीट्स हर ब्रदर, याच्यामध्ये लगेच हर ब्रदर इज बीटन बाय राणी. राणी तिच्या भावाला मारते, तिच्या भावाला राणीकडून मारले ते. मग तिच्या म्हणजे कोणाच्या नेमकी, त्याला नाऊन गेले मागे आणि नाऊनचा ॲडजेक्टिव्ह आधी येऊन बसलंय, गोंधळ झाला ना. मग एक तर त्याच्या ठिकाणी तू द आर्टिकल वापर, एक सोपी पद्धत द वापरा, नाही तर काय करा, या ठिकाणी तुम्ही असं राणीच, ही झाली तुम्ही यस जेनेटिव्ह केस वापरली आणि इकडे शेवटी काय घेतलं, हर. परत नामाची आवृत्ती केलेली नाही. हे झालं याच्यातलं करेक्ट आन्सर, हे झालं याच्यातलं रॉंग. पुन्हा त्याच पद्धतीने पहा, राजू हेल्प्स हीज सिस्टर. हिम सिस्टर नाही घेतला आम्ही, ते हीज सिस्टर. चला हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट. आणि त्याला इकडे काय, राजूज सिस्टर इज हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय. राजू न घेता काय आलंय, हिम. म्हणजे इथं आम्ही नाऊन न वापरता नाऊनच्या ऐवजी काय घेतलं, इथं प्रोनाऊन, नाऊनचा उल्लेख आपण आधीच करून टाकलेला आहे. तर एवढं स्क्रीनशॉट घ्या काढून. दुसरं बघा, ॲक्टिव्ह वॉइसमधील वाक्यात काही नॉन ॲक्शन वर्ब सकर्मक रूपात आल्यास पॅसिव्ह वॉइसमध्ये त्यांच्या तिसऱ्या रूपानंतर बाय हे प्रिपोजिशन न वापरता त्यांचे फिक्स प्रिपोजिशन वापरावे. एक प्रकारे हे तिसरे रूप जे असते ते त्यामध्ये पार्टिसिपल ॲडजेक्टिव्हचं काम करताना सुद्धा आढळते आणि वर्बचं म्हणजे वर्ब कम ॲडजेक्टिव्ह असं त्यांचा रोल सुरू होऊन जातो त्या सेंटेन्समध्ये. लक्षात ठेवायचं, हे थर्ड फॉर्म, हे थर्ड फॉर्म आहे त्यावेळेला ते वर्ब कम ॲडजेक्टिव्ह रोल त्यांचा तसा होतो. यात पाहूया आपण ती कोणकोणती आहेत. ॲक्टिव्हाइज त्याचं तुम्हाला पॅसिवाईज करायचं आहे, थर्ड फॉर्म वापरायचं आहेतच. बघा ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना काय होईल, यातलं एक नॉन ॲक्शन वर्ब पहिलं घेतलं मी, नो. ह्या नोचं तुम्ही थर्ड फॉर्म केलं बघा बरं, नोन. नोन टू घ्यायचं कधी पण याच्यामध्ये, नोन टू. त्याच्यामध्ये तुम्हाला बाय वापरता येणार नाही. हे कुठं शक्य आहे, नोन. लक्षात ठेवायचं हे फक्त पॅसिवाईजमध्ये, हां, बीच्या रूपाच्या नंतर आले तर, ॲक्टिव्हमधले घ्यायचे नाही तर. नाही तर बस आय हॅव नोन टू हिम, तसं होणार नाही आहे, चुकलं मग तुमचं. आय हॅव नोन हिम असं म्हणा. ॲक्टिव्हमध्ये ते वेगळं, पॅसिव्हमध्ये वेगळं. हा नियम पॅसिव्हसाठी चालू आहे आपला. नो झालं. त्याच्यानंतर बघा बरं, हा झाला इंटरेस्ट. तुम्ही इंटरेस्टचं थर्ड फॉर्म घेतलं, इंटरेस्टेड. इंटरेस्टेड कधी पण काय असतं, इन. इंटरेस्टेड इन. त्याच्यानंतर ग्रीन्ड,
म्हणजे दळणे. ग्रीनचं तुम्ही तिसरं रूप केले ग्राउंड. ग्राउंडला सुद्धा काय घ्यायला लागेल तुम्हाला? ग्राउंड इन. इंटरेस्टेड इन त्याच्यामध्ये घेता येईल. पुढे तुम्ही घेतलं सरप्राईज. सरप्राईज लगेच सरप्राईज, तर तुम्ही थर्ड फॉर्म घेतलं सरप्राईज्ड ॲट. कधी पण असतं. अनॉय असं तर अनॉइड ॲट. अमेज असन तर अमेज्ड ॲट, त्याला सुद्धा तुम्हाला घेता येईल. प्लीज, मी फक्त काही क्रियापद देतो बघा. प्लीज तर लगेच तुम्ही करता प्लीज्ड विथ. डिस्प्लीज असेल तर डिस्प्लीज्ड विथ तुम्हाला घेता येईल. मग अशी जी आहेत, मग सर अशी किती क्रियापदे असू शकतात, तर त्यावर आपण थोडंसं उदाहरण पाहूया. मग क्रियापद सुद्धा तुमच्या लक्षात येतील. ॲक्टिव्हचं काय करायचं आपल्याला? पॅसिव्ह वॉइस. बघा पहिलं उदाहरण घेतलं मी. आय नो हर. पाहिलं तर हे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. तुम्ही म्हणता सर ही तर पहिली टाईपच चालू आहे SVO ची. हो, पण त्याच्यामध्ये पॅसिव्ह करताना फरक पडतोय, ते आपल्याला पाहावे लागेल. चला याच्यामध्ये एक उत्तर मी दिलं बघा बरं. हरचं केलं इथं मी शी इज. नोचं थर्ड फॉर्म केलं आम्ही नोन बाय मी. दुसरं दिलं बघा बरं. शी इज नोन टू मी. सांगा त्याच्यातलं कोणतं बरोबर आहे कन्फर्म? समजा एखाद्याला माहीत नसलं, हा नियम असा पण असतो म्हणून, तर तो जीव द्यायला कुठं जाईल? पहिल्याकडेच बघा. शी इज नोन बाय मी. बायच असतं भाऊ, दुसरं प्रिपोजिशनच नसतं त्याच्यामध्ये. ॲजेंट जोडायचं तुम्हाला काय करावं? पॅसिव्हमध्ये बाय घ्यावं लागेल. बरोबर आहे. त्याला आता थोडंसं डोकं लावा यांच्यामध्ये. कर्त्यामध्ये साम्य आहे, क्रियापदात साम्य आहे. याचा अर्थ कुठं प्रॉब्लेम आहे? इकडं बाय, इकडं टू आहे. अशा वेळेस काय करायचं? आपला जो नेहमीचा नियम आहे तो बाजूला ठेवायचा बायचा. याचं वेगळं प्रिपोजिशन काहीतरी दिलं आहे त्यांनी, याचा अर्थ तिथंच काहीतरी आहे झालं. म्हणून हे करेक्ट आहे, हे इन करेक्ट आहे. एवढा भाग यांच्याकडे सारखाच होता ना बाबा, फक्त इथंच काय होतं? वेगळं होतं, म्हणून हे वेगळं लक्षात ठेवायचं. एक आणखीन उदाहरण पाहू आपण. दुसरं. धिस बुक इंटरेस्ट मी. हे पुस्तक मला रुचते. मग आता करा. हे झालं सब्जेक्ट, हे झालं वर्ब, हे झालं ऑब्जेक्ट. काढा त्याला. परत घेतलं मी. आय एम इंटरेस्टेड बाय धिस बुक. आणि दुसरं दिलं बघा. आय एम इंटरेस्टेड इन धिस बुक. कोणतं घ्यायचं याच्यातलं? परत तोच नियम लक्षात ठेवायचा. आय एम इंटरेस्टेड बाय, आय एम इंटरेस्टेड इन. याच्यात इन दिलंय, हे करेक्ट, हे रॉंग. हे ॲडजेक्टिव्हचं देखील काम करतं. इंटरेस्टेड इन असते पहा. तिसरं दिलं मी. धिस मिल ग्रीन्स द व्हीट. ही चक्की काय दळते? गहू दळते. चला हे झालं याच्यातलं वर्ब, हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट. आणि त्याला इकडे काय करताय? द व्हीट इज. ग्रीनचं थर्ड फॉर्म ग्राउंड. मग आता ग्राउंड बाय घ्यायचंय का ग्राउंड इन घ्यायचंय ते तुम्ही ठरवायचंय. चला. धिस मिल सांग, चक्कीकडून दळले जाते का चक्कीत दळले जाते? ते चक्कीत दळले जाते, त्याच्यामुळे हे बाय होणार नाही. उत्तर कोणतं झालं याच्यामध्ये? इन. ग्राउंड इन धिस मिल. बिलकुल तशीच उदाहरणं यांची देखील आपल्याला करता येईल. मी तर दिले बघा बरं. हर स्ट्रेंज बिहेवियर सरप्राइजेस मी. आश्चर्य वाटते मला. मग चला मीचं केलं आम्ही. आय एम सरप्राइज्ड बाय ॲट हर स्ट्रेंज बिहेवियर. कोणतं घ्यायचं आहे? तर आपल्याला बाय घेता येणार नाही. उत्तर काय घालून तुम्हाला? ॲट. बिलकुल तसंच तुम्ही प्लीजचं अनाईचं उदाहरणं तयार करू शकता. ठीक आहे, तेवढं स्क्रीनशॉट घ्या काढून.
तिसरा आणि आजचा शेवटचा नियम आहे, महत्त्वाचा आहे बघा. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये फ्रेझल वर्ब. आता काही म्हणतील फ्रेझल वर्ब काय ते आम्हाला सांगा. तर बघा, काही अकर्मक क्रियापदं अशी असतात की त्यांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्यांना सकर्मकमध्ये बदलण्यासाठी त्यांना प्रिपोजिशन्स जोडले जातात आणि ते प्रिपोजिशन त्याचे फिक्स प्रिपोजिशन्स म्हणतात आणि ते त्याला जोडले तर त्याचा अर्थ बदलतो. बघा, फ्रेझल वर्बमध्ये हे वर्ब येईल आणि त्या वर्बला अटॅच असणारं हे फिक्स प्रिपोजिशन असेल त्याला पार्टिकल देखील म्हणतात. त्या वर्बचं पार्टिकल. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये फ्रेझल वर्ब आल्यास पॅसिव्ह वॉइसमध्येही ते कायम ठेवावे. म्हणजे जसे आहे तसेच, फक्त त्यांच्या रूपात तुम्ही बदल काय करायचं ते करू शकता. काही अकर्मक क्रियापदास प्रिपोजिशन जोडल्यास त्यांचे रूपांतर सकर्मक क्रियापदात केले जाते व त्यांचा अर्थही त्यानुसार बदलत राहतो. जसं प्रिपोजिशन बदलेल तसा अर्थ बदलेल. आता पहा, मी जर तुम्हाला सहज विचारलं लुकचा अर्थ सांगा, लुकचा अर्थ सांगा, तर तुम्ही मनातल्या मनात गृहीत धरला का? लुकचा अर्थ गृहीत धरलाय तुम्ही मनातल्या मनात? धरलाय गृहीत? ठीक आहे. तुमच्या मनामध्ये अर्थ होता बघा लुकचा पाहणे. हाच होता की नव्हता? बघा, ठीक आहे. पाहणे तर पाहणे आपलं काय चाललंय. मग आता मला जर एखादं उदाहरण द्यायचं असेल, बघ रे बाबा, शी लुक्स ब्युटिफुल, याचा अर्थ सांगा. आता मराठी ट्रान्सलेशन करा. लगेच काही जण काय करतील, ती सुंदर पाहते का ती सुंदर दिसते? सांगा कन्फर्म. ती सुंदर दिसते, पाहते नाही. पाहणे सकर्मक असते आणि सकर्मक नाहीच, ते आकर्मकच आहे. हे त्याचं अर्थच होत नाही. तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये दिसणे या अर्थाने त्याला वापरावे लागेल. मग असेच तुम्हाला जर लुकला प्रिपोजिशन्स आम्ही बदलत गेलो, उदाहरणार्थ बघा बरं, लुकला आम्ही जर आफ्टर जोडले तर काय होईल? काय म्हणतील, नंतर पाहणे असताना कदाचित लुक आफ्टरचा अर्थ आहे. लुक आफ्टर म्हणजे नंतर, लुक आफ्टर नंतर पाहणे. तसं होत नाही. लुक आफ्टरचा अर्थ होतो काळजी घेणे. त्यालाच म्हणतो आपण टेक केअर ऑफ, त्यालाच म्हणतो आपण अटेंड अपॉन. काळजी घेणे. अर्थ बदलला म्हणजे याचा अर्थ हे त्याचं पार्टिकल झालं, हेच त्याचा अर्थ निश्चित करतंय. लुक आफ्टर तुम्ही घेतलं बघू बरं, लुक अप टू, त्याच्यानंतर लुक डाऊन अपॉन, लुक फॉर, लुक इनटू त्यामध्ये घेता येईल. लुक ॲट एखाद्याकडे टक लावून पाहणे, हे फ्रेजेस बदलत तुला. लुक अप टू चा अर्थ आहे बघा बरं रिस्पेक्ट. लुक डाऊन अपॉन याचा अर्थ आहे बघा एखाद्याचा हेट करणे, राग करणे. लुक फॉर चा अर्थ आहे तुम्ही सर्च करताय काहीतरी. लुक ॲट चा अर्थ आहे एखाद्याकडे तुम्ही टक लावून पाहताय, स्टेअर, ग्लेअर त्याला म्हणतोय आपण. वेगवेगळे तुम्हाला प्रिपोजिशन जोडले तर वेगवेगळे त्याचे अर्थ प्राप्त होतात, पण ते त्यांचे पार्टिकल बनतात, अविभाज्य घटक बनतात जर त्यांचा अर्थ तुम्हाला घ्यायचा असेल तर. असे फ्रेझल वर्ब्स इंग्लिशमध्ये जवळपास 400-500च्या घरात आहेत, तेही करावे लागतातच.
थोडक्यामध्ये असं समजूया की फक्त 100 क्रियापदे आणि 100 क्रियापदाचे कमीत कमी 4-4, 5-5 मेंबर जरी धरले तर ते किती होतील? 400-500 होऊन जातील. त्याच्यावर सुद्धा रिकाम्या जागा विचारतात परीक्षेला. कधी कधी पूर्ण फ्रेजचा अर्थ विचारतात किंवा कधी कधी हे मेन वर्ब देतात, त्याचं पार्टिकल, त्याचं प्रिपोजिशन तुम्ही भरा म्हणतात. हे एक आलं यांच्यामध्ये. पाहूया यांच्याकडे रचनेमध्ये काय येईल. ॲक्टिव्ह वॉइसची रचना तुम्ही घेतली. सब्जेक्ट येईल, सब्जेक्टच्या नंतर V1, V1ला यस इयस हे फ्रेझल वर्ब असल्या कारणानं यांचं फिक्स प्रिपोजिशन तुम्हाला त्याच्या बाजूला द्यावंच लागेल. पुढे आलं ऑब्जेक्ट. पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑब्जेक्ट कन्वर्ट झालं, त्याच्यामध्ये सब्जेक्टमध्ये आपण याला ऑब्जेक्ट लिहितच बसूया. ॲम इज आरचा वापर होईनच. ॲम इज आर वर्बचं तिसरं रूप जरी आले तरीही त्याचं पार्टिकल, त्याचं प्रिपोजिशन त्याच्यासोबत वापरायचं आणि नंतर तुम्ही बाय एजंट मेंबर वापरायचा. हे कंटिन्यू चालू आहे तुमचं. पाहूया याच्यात. शी लुक्स आफ्टर मी. काय अर्थ लावतात त्याचं? ती माझ्यानंतर पाहते की ती माझी काळजी घेते. शी टेक्स केअर ऑफ मी. शी अटेंड्स अपॉन मी. त्याच्यामध्ये बघा लुक्स आफ्टर हे एवढं फ्रेझल वर्ब झालं. मग चला याचं काय घेऊया. आय ॲम लुक्ड बाय हर आफ्टर. हे बरोबर आहे. आफ्टर बाय हर कोणतं करेक्ट याच्यात? तर परत एक लक्षात ठेवायचं की या वर्बचं जे काही त्याचं पार्टिकल आहे, फिक्स प्रिपोजिशन, त्याच्यापासून बाजूला काढायचं नाही तर त्या अर्थाचे अनर्थ होती ना. याला जसं ॲडवर्बमध्ये ट्रीटमेंट भेटन तसं चालणार नाही. हे चुकलेलं आहे. उत्तर कोणतं याच्यामध्ये? याला जोडूनच ठेवा, यांच्यापासून वेगळे काढू नका. चल दुसरे उदाहरण. ही लुक्स अप टू मी. तो माझी काय करतो? रिस्पेक्ट करतो. लुक्स अप टू. चला याचं काय करतं? आय ॲम लुक्स अप टू बाय. हिचं काय झालं त्याच्यामध्ये? हिम. तुम्हाला दुसरे किती पसारा जमा झाला मग. लुक्ड सॉरी चला याचं काय होईल याच्यामध्ये? आय ॲम लुक्ड अप टू बाय. हिचं काय झालं याच्यामध्ये? हिम. मग यामध्ये काय दिसतंय सर? हे लुकच्या नंतर बघा ना सर, याच्यामध्ये अप आलं, टू आलं, बाय आलं, किती प्रिपोजिशन वाढलंय. अरे हे याचा भाग झाले कोणाचा? लुक्ड अप टू. हे पूर्ण फ्रेझल वर्ब झालं आणि त्यात तुम्ही थर्ड फॉर्म वापरलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी We object to this proposal. यात दिलंय त्यांनी, बघ बरं याच्यात काय? This proposal is objected by us. आणि दुसरं घेतलं मी याच्यामध्ये बघा बरं. This proposal is objected to बाय अस. कोणतं कन्फर्म आहे याच्यातलं? काही जण काय करतात, गडबडीमध्ये वाचतात. काही तर म्हणते याच्यात तर ऑब्जेक्टच नव्हता, याच्यात तर काही म्हणते तर वर्बच नव्हता. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जवळजवळच आले होते. तसं नाही आहे. हे वर्ब आहे याच्यातलं. ऑब्जेक्ट काय झालं याच्यातलं? वर्ब. ऑब्जेक्ट टू ही फ्रेज आहे याच्यातली. त्याला वी ऑब्जेक्ट टू धिस प्रपोजल. आणि गडबडीत पहिलंच उत्तर घेतात धिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड बाय अस. हे चुकलेलं आहे. हे बरोबर याचं ऑब्जेक्टेड टू. नाहीच लक्षात आलं तर टेक्निक थोडीशी वापरायची. काय? फुलपट्टी लावून बघायची. जे वाक्य अर्ध्या सेंटीमीटरनं मोठं निघल, कुठलं? बोर्डवरचं नाही, तुमच्या कशातलं? पेपरमधलं. झालं. मग त्याच्यात टेक्निक असे सांगितले की लक्षात यायला पाहिजे काहीतरी याच्यात मिसिंग आहे. बरं ना? उत्तरामध्ये बघ बरं याच्यात आलं टू. हे झालं याच्यातलं उत्तर. तेवढं स्क्रीनशॉट घ्या काढून. उद्या आपण भेटूया.